नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिम्प्लिफाय बुक्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत लुसिया जॉर्जो यांनी लिहिलेल्या 30 डेज टू सेल्फ डिसिप्लिन ह्या पुस्तकाबद्दल. रोहन एक 27 वर्षाचा उत्साही तरुण आहे. इंजिनिअरिंग पूर्ण करून एका नामांकित कंपनीत चांगल्या पगारावर कामाला लागला होता. त्याचं ऑफिस पूर्णपणे आधुनिक होतं आणि त्याचा मित्रपरिवारही छान होता. बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही वाटेल की रोहनचं आयुष्य खूप सुंदर परिपूर्ण आहे, पण आतून एक अनामिक हुरहुर त्याला सतावत होते. रोज सकाळी उठायला होणारा उशीर, ऑफिसमधील कामात होणारी दिरंगाई, स्वतःसाठी वेळ काढता न येणे आणि काही ठरवले तरी ते पूर्ण होणार नाही याची त्याला खात्री असायची. माझ्या हातात काहीच उरलं नाही असं त्याला वाटू लागलं. शिस्त हा शब्द त्याच्यासाठी शाळेतील कठोर नियमांसारखा होता, नीरस आणि निर्जीव. एके संध्याकाळी रोहन असेच इंटरनेटवर काहीतरी पाहत असताना त्याच्या नजरेत एक व्हिडिओ पडला. 30 डेज टू सेल्फ डिसिप्लिन. त्यामध्ये एक वाक्य होतं जे त्याच्या मनाला भिडलं. तू बदलू शकतोस, फक्त तुला स्वतःला 30 दिवस पूर्ण समर्पित करावं लागेल. त्याच्या मनात पहिल्यांदाच काहीतरी पेटून उठलं होतं. त्याने एक धाडसी निर्णय घेतला. मी 30 दिवस फक्त माझ्यासाठी जगणार. हा निर्णय त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होता. पण त्या क्षणी त्याला कल्पना नव्हती की हा प्रवास किती आव्हानात्मक असणार आहे. त्याने आपली डायरी उघडली आणि पहिल्या पानावर लिहिले, माझे ध्येय, मनाला वळण लावणं, त्यावर ताबा मिळवणं आणि स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हाती घेणं. मग अपयश आलं तर? उत्तर, अपयश येऊ शकतं, पण त्यातून पुन्हा उभं राहायला शिकायचं आहे. रोहनने निश्चय केला. उद्यापासून सकाळी 5 वाजता उठायचं आणि रोज डायरी लिहायची. पहिल्या दिवशी सकाळी 5 वाजता अलार्म वाजला आणि त्याच्या मनातून आवाज आला, अरे अजून थोडा वेळ झोप ना, काल रात्री उशीर झाला होता. पण रोहन उठला. डोळे मिटलेले असले तरी तो बेडवरून उठून उभा राहिला. हे होतं त्याचं पहिलं यश. तो बाहेर गेला, थोडा वेळ चालला, थंडगार हवेत दीर्घ श्वास घेतला. मनात एक अनामिक शांतता पसरली होती, स्वतःवर विजय मिळवण्याची. त्याला ही भावना नवचैतन्य देत होती. दुसऱ्या दिवशी त्याने मोबाईलमध्ये किती वेळ जातो हे तपासण्यास सुरुवात केली. इंस्टाग्राम 1.5 तास, यूट्यूब 1 तास, व्हॉट्सअप 40 मिनटं. तो ते बघून हादरला. त्याला समजलं आपण किती वेळ वाया घालवतो. त्याने तात्काळ ॲप्स लॉक केले, वेळेची मर्यादा निश्चित केली आणि एक नियम बनवला, सकाळी उठल्यावर पहिला तास फक्त स्वतःसाठी, मोबाईल पूर्णपणे बंद. 3 दिवस झाले आणि रोहनच्या मनात पुन्हा जुन्या सवयींनी डोके वर काढले. आज उशिरा झोपलोय, उद्या उठेन का लवकर, आज थोडं जास्त काम आहे, डायरी नंतर लिहीन, सगळे मित्र मजा करतायत, मी काय संन्यासी झालोय का? त्या क्षणी त्याने डायरी उघडली आणि लिहिले, शिस्त म्हणजे स्वतःच्या वचनावर विश्वास ठेवणं. त्याने स्वतःला बाहेर जाण्यापासून थांबवलं. मित्रांसोबत गप्पा मारण्याऐवजी त्याने ध्यान केले. 5 मिनिटं शांत बसणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे, फक्त आतल्या आवाजाला ऐकणे. त्याला एक वेगळीच शांती मिळाली. एके दिवशी त्याला मित्रांनी पार्टीसाठी बोलवले. रोहनचं नेहमीचं उत्तर असायचं, येतोच. पण यावेळी तो थांबला. त्याने विचार केला, माझे ध्येय काय आहे? आणि त्याने नम्रपणे नकार दिला, आज नाही रे, मी स्वतःसाठी काहीतरी करत आहे. त्याला एक वेगळीच शांतता मिळाली. स्वतःला हो म्हणायचं असेल तर इतर गोष्टींना नाही म्हणावं लागतं, हे त्याला समजलं. 7व्या दिवशी सकाळी रोहनने डोळे उघडले, पण मन एकदम सुस्त. झोप अजून पूर्ण झालेली नाही आहे. आता काय फरक पडतो असं वाटलं. पण मग त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला, माझं मन मला चालवतंय का मी माझ्या मनाला? तो बेडवरून उठला. आईने दिलेला गरम चहा हातात घेतल्यावर त्याचे मन थोडे शांत सावरले. हे मन प्रत्येक क्षणी आपल्याला परत जुन्या पायवाटेकडे ओढतं, पण शिस्त म्हणजे त्या आकर्षणाला नकार देणं. त्याने पुन्हा स्वतःला आठवण करून दिली, मी 30 दिवसांसाठी स्वतःशी प्रामाणिक आहे. रोहनची 2 गुप्त व्यसनं होती. पहिलं म्हणजे वेळ नसतानाही मोबाईल स्क्रोल करत राहणं. दुसरं म्हणजे खाण्याच्या वेळी इच्छा नसतानाही चॉकलेट किंवा गोड खाणं. त्या दिवशी त्याने स्वतःवर प्रयोग करायचं ठरवलं. मोबाईलवर यूट्यूब, इंस्टाग्रामला तात्पुरते ब्लॉकर्स लावले आणि गोड खाणं पूर्णपणे थांबवलं. दिवसभर डोकं वेडं व्हायचं, हात मोबाईलकडे जात असे,
पण ॲप उघडताच ब्लॉक. डब्यात ठेवलेली बिस्किटे जणू त्याच्यावर हसत होती, पण त्याने त्यांना हातही लावला नाही. मन दुखावलं होतं, पण आत्मा हसत होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक मीटिंग होती. त्यासाठी त्याला वेळेत पोचायचं होतं, पण त्याच्या मित्राने अचानक पिकनिकचा प्लॅन केला होता. चल रे, आयुष्य एकदाच मिळतं. रोहनने हसून उत्तर दिलं, माझं आयुष्य मी रोज घडवत आहे आणि आजचा दिवस मी वाया घालवणार नाही आहे. हा नकार देणं त्याला अवघड गेलं होतं, पण जेव्हा संध्याकाळी त्याने स्वतःचं काम वेळेत पूर्ण केलं तेव्हा त्याला त्याच्या निर्णयाचा खूप अभिमान वाटला. पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक मोठं प्रोजेक्ट फेल झाला. बॉस नाराज झाला, रोहन उदास झाला. माझ्यात काहीतरी कमी आहे बहुतेक. पण त्याने रात्री डायरी लिहिताना स्वतःलाच लिहिले, मी अपयशी नाही, मी शिकतो आहे. अपयश हे यशाच्या वाटेवरचं एक पाऊल आहे. तो दुसऱ्या दिवशी अधिक चांगल्या नियोजनाने प्लॅनिंगने कामाला लागला. रोहनने स्वतःच्या वागणुकीचं निरीक्षण केलं. तो स्वतःच्या डिसिजनवर, बोलण्यावर आणि सवयींवर विचार करू लागला. त्याला जाणवलं की तो वेळेचा दुरुपयोग करतोय, पण त्याचबरोबर तो चेंज व्हायलाही तयार आहे. त्याने स्वतःच्या चुकांबद्दल स्वतःला दोष देणं थांबवलं आणि स्वतःमध्ये चेंज करण्यास सुरुवात केली. स्वतःला माफ करणं ही आत्मशक्तीची खरी सुरुवात आहे. मग तो एक दिवस आला जो रोहनच्या लाईफमध्ये त्या दिवशी एका छोट्याशा गोष्टीमध्ये रोहनच्या आयुष्यात मोठा बदल झाला. एक छोटं काम, ईमेल पाठवणं हे त्याने वेळेत केलं होतं आणि त्याच्या पाठपुराव्याने त्याला एक नवी संधी मिळाली होती. तो विचारात पडला, लहान गोष्टी वेळेवर केल्यावर मोठे चमत्कार घडतात. त्या दिवशी त्याने ठरवलं, प्रत्येक लहान गोष्ट मी वेळेत पूर्ण करेन. रोहनच्या मनात पुन्हा जुना आवाज आला, कशाला एवढं बदलायचंय, सगळे मजा करतायत, तूच का संन्यासी झालास? पण यावेळी त्याने उत्तर दिलं, मी मजा करतो पण माझं आयुष्यही घडवतो. मी मजेशीर आणि शिस्तबद्ध दोन्ही होऊ शकतो. त्याचे मन गप्प झाले. आता 14 दिवस पूर्ण झाले होते. त्याने डायरीमध्ये लिहिले, मी 14 दिवस शिस्तबद्ध राहिलो. मी आजवर असं कधीच केलं नव्हतं. मी स्वतःला हरवून पुन्हा सापडलो. तो आरशात स्वतःकडे बघत हसला. कदाचित पहिल्यांदाच त्याला स्वतःवर इतका अभिमान वाटत होता. रोहनने पहिल्या 14 दिवसांपर्यंत चांगली शिस्त ठेवली होती, पण आता खरी परीक्षा सुरू झाली होती. पहिल्या 2 आठवड्यांमध्ये ऊर्जा असते, नवीनपणा असतो, पण आता हे सगळं सवय व्हायला लागतं. त्याच्या मनात एक विचार येतो, सातत्य म्हणजे रोज उठणं नाही, सातत्य म्हणजे रोज उठायचं ठरवणं. त्या दिवशी त्याने 5 वाजता उठून स्वतःला आरशात पाहिले. डोळे थोडे सुस्त पण मन शांत. मी तेच आहे, मी चालू आहे. 20वा दिवस. ऊर्जा टिकवण्यासाठी त्याला एक नवीन युक्ती सुचली. सकाळी जास्त ऊर्जा असते, पण दुपारपर्यंत तो थकत असे. त्याने 3 गोष्टी केल्या. सकाळी उठल्यावर दररोज 10 मिनटं स्ट्रेचिंग आणि 5 मिनटं सूर्यनमस्कार. दुपारी 10 मिनटाची पॉवर नॅप. नो मल्टीटास्किंग. एका वेळी एकच काम. त्या दिवशी संध्याकाळी त्याला स्फूर्ती वाटली, कारण दिवस जशाच्या तसाच पूर्णपणे जगला गेला होता. रोहनची एक जुनी सवय होती, रात्री झोपताना इंस्टाग्राम रील्स पाहणं. ती सवय पुन्हा डोकावली. थोडं पाहतो आणि बंद करतो असं तो म्हणाला, पण 45 मिनटं वाया गेली. रात्री झोप उशिरा लागली आणि सकाळी उठायला त्रास झाला. तो निराश झाला, मी पुन्हा चुकलो, मी योग्यच नाही का? पण त्याने डायरी लिहिली, शिस्त म्हणजे सतत परफेक्ट राहणं नव्हे, शिस्त म्हणजे चुकूनही परत त्याच रस्त्यावर न येण्याचा प्रयत्न करणं. त्याने दुसऱ्या दिवशी इंस्टाग्राम अनइन्स्टॉल केले. एका दिवशी त्याला ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करावा लागला. थकल्यामुळे व्यायाम नाही, डायरी नाही, फक्त झोप. दुसऱ्या दिवशी तो विचार करत होता, हे सगळं खरंच गरजेचं आहे का? तेव्हाच त्याच्या डायरीतली एक ओळ त्याच्या डोळ्यासमोर आली, जेव्हा सगळं अडतं तेव्हा स्वतःलाच आठव, का सुरू केलं होतं? त्याने स्वतःलाच उत्तर दिलं, मी आयुष्य हातात घ्यायला शिकलोय आणि आता ते सुटू देणार नाही. या टप्प्यावर त्याला जाणवलं, तो आपोआप 5 वाजता उठतो, तो काम वेळेवर पूर्ण करतो, तो मोबाईलपेक्षा डायरीला जास्त वेळ देतो. ही सवय आता संघर्ष राहिली नव्हती, ती त्याची सवय झाली होती. जे एकदा संघर्ष वाटतं ते पुढे आपली सवय बनतं आणि सवय बनली की ती आपल्याला उचलून नेत असते. रोहन एका शांत संध्याकाळी गच्चीत बसला होता.
त्याला आठवली ती पहिली रात्र, जेव्हा त्याने ठरवलं होतं की मी 30 दिवस स्वतःसाठी समर्पित करणार. आता तो वेगळा होता, निर्णयक्षम, शांत, प्रगल्भ, आत्मविश्वासू. शिस्त म्हणजे फक्त वेळ पाळणं नाही, शिस्त म्हणजे स्वतःशी दिलेलं वचन पाळणं. आता 30वा दिवस उजाडला होता. सकाळी रोहनने फक्त 3 गोष्टी केल्या होत्या. 5 वाजता उठून 1 कप चहा घेतला, डोळे मिटून 10 मिनिटं ध्यान केलं, डायरीत लिहिलं. मी 30 दिवस शिस्तबद्ध जगलो आणि हेच आयुष्य आता माझं नवीन नॉर्मल आयुष्य आहे. त्याचं मन शांत होतं, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. रोहनने काहीतरी कमवलं होतं. तो पैसा नव्हता, प्रसिद्धी नव्हती, पण स्वतःवरचा विश्वास, मनावरचा ताबा, स्वतःसाठी काढलेला वेळ, आयुष्याच्या स्टेअरिंगवर ठेवलेलं स्वतःचं नियंत्रण. जर रोहनसारख्या सामान्य व्यक्तीने 30 दिवस पूर्ण शिस्तीत घालवले तर तुम्हीही करू शकता. तुमच्या हातात वेळ आहे, संधी आहे. फक्त एक वचन द्या स्वतःला, मी माझं आयुष्य हातात घेईन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं. आणि असेच नवनवीन आणि प्रेरणादायी पुस्तकांचे सारांश पाहण्यासाठी समरीफाय बुक्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या पुस्तकावर हवा आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.